माई. माधवा, काय रे, गप्प का आहेस? नाही, काही नाही. भाऊसाहेबांना काही हवे आहे का? नाही, शांत झोपले आहेत ते. गुण आहे हो डॉक्टराचा. होय, जवळपास 2 महिने त्यांची औषधे चालू आहेत. आम्हास येथे येऊनही 2 महिने होऊन गेले. खरेच, पण तू आल्यामुळे इकडच्या जीवास अगदी विसावा मिळाला आहे हो. दिवस रात्र सेवा करतो आहे अगदी यांची, आणि त्यासही तूच हवा आहेस डोळ्यांसमोर. ते खरे आहे माई, पण आम्हास 4-8 दिवसांसाठी तरी पुण्यात जावे लागणार असे दिसते. अगो बाई, अगो बाई. माधवा, अरे आता पुण्या बिण्यास जाण्याचा विचार सुद्धा आणू नकोस हो मनात. भाऊसाहेबांचे तुझ्याशिवाय पान देखील हलत नाही. शिवाय त्यांच्या तब्येतीत म्हणावी तितकी सुधारणाही झालेली नाही. पण मी म्हणते, पुण्यात जायलाच कशाला हवे? तुला तुझे समाजकारण खुणावत असणार, दुसरे काय? नाही, लष्कराच्या भाकऱ्या भाजल्याशिवाय चैन कुठे पडते तुला? पण ते काही नाही माधवा. भाऊसाहेबांची तब्येत सुधारेपर्यंत इथून हलायचे देखील नाही. तसे नाही ताई काकू. आम्ही पुण्यास प्रत्यक्ष गेल्याशिवाय आम्हास पुढची रजा मिळावयाची नाही. आमची रजा संपली आहे. मागच्या 2 वेळेस टपालाने रजा वाढवून घेतली, पण यावेळेस मात्र प्रत्यक्ष जाणे भाग आहे. आम्ही एका जबाबदारीच्या हुद्द्यावर आहोत हे आपण जाणताच. माधवा, ते जरी खरे असले तरी 8-15 दिवस तरी तू कुठेही जाऊ नकोस. मी काय म्हणते, एवढेच जर का महत्वाचे असेल तर तू यांनाच का नाही विचारत? नाही म्हणजे यांनी परवानगी दिली म्हणजे प्रश्नच मिटला ना. जे काही असेल ते यांना विचार आणि मग ठरव. हो, माई अगदी बरोबर बोलते हो माधवा. आजारी माणसाचे मन न मोडलेलेच बरे हो. दादा, तू आहेस ना? मी आलोच. बरे, ठेव. कसे वाटते आहे भाऊसाहेब? काही खरे नाही रे. आता हे दुखणे आमच्या सोबतच जाणार बहुतेक. भाऊसाहेब, असे बोलू नका. तुम्ही या आजारातून पूर्णपणे बरे होणार अशी आम्हास खात्री आहे. ही तुमची आशाच आम्हाला जगण्याची उमेद देते, दुसरं काही नाही. आणि डॉक्टरही म्हणाले आहेत त्या मानाने प्रकृती बरी आहे. म्हणजे आता तुम्ही जाणार म्हणताय? जाऊ नको रे माधव, आम्हा सोडून जाऊ नकोस. नाही भाऊसाहेब, तसे नाही. पण आम्हास येऊन सुद्धा 2 महिने होऊन गेले. मागच्या वेळेस टपालाने रजा वाढवून घेतली, तीही आता संपत आली आहे. आता मात्र आम्हा स्वतः हजर राहूनच रजा वाढवावी लागेल. म्हणून आम्ही जातो आहोत. अरे, तू जाणार म्हटलेस की आमच्या उरात धडकी भरते. तू आहेस म्हणजे आधार आहे असे वाटत असते. तू गेलास की आधारच तुटतो होता. जाऊ नकोस माधवा, आम्हास सोडून जाऊ नकोस. घाबरू नका भाऊसाहेब. डॉक्टरांना विचारल्याशिवाय आम्ही कुठेही जाणार नाही. आम्ही जाऊ का तुम्हास या अशा अवस्थेत सोडून? काय रे बाळा, तू जाऊ नकोस. जाऊ नकोस. भाऊसाहेब, सावकाश.
पाणी हो साहेब. हा सावकाश. जरा पडतो मी. पडतो जरा. सावकाश. जाऊ नको रे माधव. मला सोडून जाऊ नको. माधव गेलाय खरा विचाराव्यास, पण मला नाही बी वाटत की भाऊसाहेब त्याला पुण्याला जायची परवानगी देतील म्हणून. अगं तो मुळी त्यांच्या डोळ्यासमोरून हल्लेला सहनच होत नाही त्यास. पण आता तो स्वतः हजर राहिल्याशिवाय रजा वाढूनच मिळणार नाही म्हणतोय. 2 वेळा टपाल्याने वाढवली, पण आता त्यास जावेच लागेल. पण तेवढे काम पूर्ण करून परत यायचा आहे तो लगेच. होय ना गो रमा? हो. अगो पण माई, येईपर्यंत 7-8 वार तरी लागतीलच ना. शिवाय जायला 2 वार आणि तिथे 4 वार हवेत. माई, मी काय म्हणत होते, मी यांच्या सोबत गेले तर चालेल का? का इथे तुरुंगवास आहे का? चालली अगदी लगेच त्याच्या बरोबर. नाही नाही, तसे नाही. स्वतःच्या तब्येतीची काळजी वाटली म्हणून म्हणत होते. अमनजींच्या काळजीने त्यांचे अगदी लक्ष नाही स्वतःकडे. हे बरी खरे होत आहे. माधवाचे चित्त अगदी ठिकाणावर नाहीये. इकडून पाय निघत नाहीये त्याचा. रमा त्याच्या सोबत असली म्हणजे बरे होईल. निदान त्याच्या खाण्यापिण्याची तरी आबाळ व्हायची नाही. मग आता काय? जाऊ देत हिला. पण तिथे एकटीला जमणार आहे का सगळे? पांडूला आणि सोमण मावशींना घेऊन जा बरोबर. बरे. Doctor, I have extended my leave twice. Sahib doesn't want me to leave. But See, Mr. Anade, his ailment is chronic. Chances of his getting completely cured are very less. There is no immediate danger, but he will survive for a few days more. So if you wish to go and come back, you can. Say for 8 days. बाळंबटजी, डॉक्टरांचे म्हणणे आहे की भाऊसाहेबांचा आजार पूर्णपणे बरा होणे फार कठीण आहे. परंतु त्या मानाने त्यांच्यात ताकद आहे. त्यामुळे आम्ही 4-8 दिवसांसाठी पुण्यात जाण्यास काही हरकत नाही. आणि बाळंबटजी, आम्ही डॉक्टरांस विनंती केली आहे. आम्ही पुण्यात जाऊन येईपर्यंत रोजच्या रोज येथील परिस्थिती आम्हास तारेने कळवीत जा. आणि ते स्वतः भाऊसाहेबांस धीरही देणार आहेत. आणि तुम्ही सारे आहातच. तेव्हा आम्ही 8 दिवसात पुण्यात जाऊन परत येऊ. रजा वाढविण्यासाठी आम्हास प्रत्यक्ष जाणे भाग आहे. ठीक आहे माधव, आपण भाऊसाहेबांशी बोलू. मी समजावेन त्यांना आणि डॉक्टरही सांगतील त्यांना. बरे, चला. कम डॉक्टर. सिट. How are you? फाईन. डॉक्टर, मला असे विचारायचे आहे. आमचा माधव पुण्यास जायचे म्हणतोय. तो जाऊन परत येईपर्यंत मी तग धरेन ना? I understand. Presently you are out of danger. You may allow Mr. Rande to go to Pune. He will be back within a short period. And during this period, I will attend you twice a day. Be rest assured.
भाऊसाहेब, डॉक्टर स्वतः तुमची काळजी घेणार आहेत. ते दिवसातून 3 वेळा येतील. कृपया आपण आम्हास पुण्यात जाण्याची परवानगी द्यावी. आम्ही ताबडतोब रजा मंजूर करून परत येऊ. तसं असेल तर काहीच काळजी नसावी. भाऊसाहेब, तुम्ही माधवाला जाऊ द्यावे. ठीक आहे, तू निघायची तयारी कर. पण बाळा, परत लवकर ये. हा, वाट बघतोय आम्ही. तरी कितीदा समजवायचे या माईस, तरी पहिल्या दिवसापासून कानी कपाळी ओरडते, स्वतःच्या सुनेस लगामात ठेव, लगामात ठेव. पण ही ऐकेल तर ना. आता ती रमा डोक्यावर बसायला लागलीये. काय करायचे त्याचे? अहो, तुम्हाला माहितीये का, या रमेने फक्त पुण्यात जाण्याचा विषय काढला तर माईने लगेच परवानगी दिली. नाही तर काय, अगो गेला असता माधव एकटा आणि आला असता परत. हिला काय गरज आहे नाचत नाचत मागे जायची? मग काय, मला तर ही तिची सासू आहे का ती हिची सासू आहे हेच मुळी कळत नाही. रमेने फक्त इच्छा प्रकट करण्याची खोटी की माईने ती लगेच पूर्ण केलीच म्हणून समजा. अगो, भाऊसाहेबांनी अजून परवानगी देखील दिलेली नाहीये हो. वांगी बाजारात आणि इथे हिचा मसाला वाटून तयार देखील. पण परवानगी मिळणारच आहे दादाला. अगो बाई, आता तुला कसे कळले हे? आली असेल नेहमीप्रमाणे कान लावून. काय गो? नाही हो ताई काकू, मला बाळन भटजींकडून कळले. अगो बाई, पण काय कळले ते सांग आधी. दादाने डॉक्टरचा सल्ला घेतला. तो काय दादासमोर दबलेलाच असतो. तो म्हणाला मी बोलेन भाऊसाहेबांशी. म्हणजे आता काय, माधवही पुण्यात जाणार आणि माधवाच्या मागोमाग ही रमा देखील जाणार. आणि तिथे काय, तिथे तर सगळे रान मोकळेच आहे हिला. पण मी हिला अशी तशी जाऊ द्यायची नाही. चांगला कान पिळून पाठवते की नाही बघाच आता. माधवा, भाऊसाहेबांनी तूच पुण्यात जावयास परवानगी दिली, पण ती काळजावर दगड ठेवूनच. आम्हासही ते कळते आहे. आमचाही पाय निघत नाहीये. काय करणार? शिवाय डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सध्या जावयास काही हरकत नाही. 4-8 दिवसांचाच प्रश्न आहे. आम्ही परत आलो म्हणजे भाऊसाहेब पुरते बरे होईपर्यंत येथून हलणार सुद्धा नाही. तुम्ही काळजी नका करू. ते सारे खरे आहे माधवा, पण जीवास यावेळी हुरूर लागून राहिली. कदाचित तुझ्या आजाराची सवय झाली आहे म्हणून असेल. आमचेही मन कावरे बावरे झाले आहे. पण तुम्ही भाऊसाहेबांकडे जातीने लक्ष द्या. डॉक्टर रोज आम्हास तार करणारच आहेत तब्येतीबाबत. आम्ही लवकरात लवकर परत येऊ. पण तू ही काळजी घे स्वतःची. बाई, अहो अहो, काय झाले? दुखते आहे का फार? उद्या आमचा माधव जाणार. अहो अहो, एवढेच ना?
पण असे काय करतात? अहो तो यायचाय की 8 दिवसात परत? यायचं आहे, पण तू यायच्या आत जर आमचे काही बरे वाईट झाले तर शेवटची भेट देखील होणार नाही. अहो असले काहीतरी अभद्र बोलू नका हो. काहीही व्हायचं नाही तुम्हाला. अहो डॉक्टरांनीच तर सांगितले आहे ना. अहो त्यांनीच तर माधवास जाण्याची परवानगी दिली आहे. माधव नसला म्हणजे आम्हास घाबरे घोबरे व्हायला होते. असे का करता आहात? आम्ही आहोत ना सगळे तुमच्या सोबत. मग कशाच घाबरायचे? तुम्हाला काही व्हायचं नाही हो. हे तुम्ही सगळे आहात, पण तो नसला म्हणजे आणि आमच्या पश्चात त्याची काळजी कोण करणार? हो तुम्ही कराल ना माई? तुम्ही घ्याल ना त्याची काळजी? लहानपणी तशी घेत होता तशीच आताही घ्याल ना? सगळे करेन. अगदी तुम्ही म्हणताय ना ते सगळे करेन मी. पण आधी तुम्ही बरे व्हा. निजा बरे आता. शांतपणे पडून राहा. सावकाश. अशी कळ मारते, वेदना सहन होत नाही. बरे वाटेल हो. सासू सासू रमे, अगो एवढे घाबरण्यास काय झाले? नाही काही नाही. एकदम अचानक हाक मारलीत ना. बरे, हा कोरडा फराळ घे. उद्या प्रवासासाठी उपयोगी येईल. आणि रमे, उद्या पहाटे लवकर उठू नकोस हो. न्याहारीचे आणि जेवणाचे मी करून देते. मग प्रवासाची दगदग सुद्धा आहे ना. आणि हो, सांभाळून जा. तिथे 4-8 दिवस सगळे तुलाच बघायचे आहे. सगळ्या वस्तू एकदा जागच्या जागी आहेत की नाही ते बघून घे. साफसफाई करून घे आणि जरा जबाबदारीने वागा. रमे, माधवाची काळजी घे गो. आणि लवकर इथे परत या. ताई सासूबाई, आमचेही चित्त नाही लागायचे तिथे. स्वतःचे एकदा रजेचे झाले ना की आम्ही लगोलग निघून येऊ हो परत. हो ग बाई हो. घे आवरायला घे. आणि हो, सांगायचेच राहिले, तिथे गेल्यावर तुझा पाय घरात ठरू दे म्हणजे झाले. राहील ना लक्षात?